तो आमदार पण आपला एकदम आहे. विकासाच्या नावावर सत्ताधारी खरंच विकास करतायत की झोपलेले आहेत हे समजत नाहीये. पाण्याची मुलं सर्व असं त्रास होत. मला स्कूलला जायला खूप त्रास होतो. मरतान काय करतान त्याला काही घेणार येणार नाही. एक नंबरचा आमदार आहेत, एक नंबरचा आमदार आहेत. भिवंडी मुंबई आणि ठाण्याला जोडणारा अतिशय महत्त्वाचा वाहतूक पट्टा. मात्र पावसाळा सुरू झाला की कशेडी, काल्हेर, कोपरपूर्णा आणि पुढील परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण होते. खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांची जीवघेणी कसरत सुरू होते. प्रश्न फक्त वाहतूक कोंडीचा नाहीये, तर भिवंडीकरांच्या सुरक्षेचा आणि थेट जीवाचा आहे. याच महिन्यात 3 ऑगस्टला राहणार जवळ रस्त्यावरील एका भयानक खड्ड्यामुळे स्कूटर घसरली आणि 46 वर्षीय सुनीता पाल यांचा ट्रक खाली येऊन अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. निष्पाप लोकांचे असे बळी जात आहेत, पण प्रशासनाला जाग कधी येणार? दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती का निर्माण होते? याला नेमकं जबाबदार कोण? आता मी भिवंडीला जाणाऱ्या रस्त्यावर उभी आहे. तर तुम्ही बघू शकता, तर हा जो रस्ता आहे तो कशाळी, काल्हेर, पूर्णागाव आणि पुढे भिवंडीला मिळतो. तर भिवंडीच्या रस्त्यामध्ये तुम्ही बघू शकता ही सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीला हे पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत. दरवर्षी पाऊस पडतो, पावसामुळे खड्डे होतात, खड्ड्यामुळे वाहतूक अवजड होते आणि अवघडीमुळे बरेचसे जीव जातात. हा ब्रिज आहे, ब्रिजवर खड्डे असायला नकोत, पण तुम्ही बघू शकता तात्पुरत्या स्वरूपाची जी दुरुस्ती आहे ती इथे केलेली दिसते. आणि तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने एक फ्लोअर ब्लॉक बसवून तिथे तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती केलेली आहे. आणि तुम्ही बघाल की रस्त्यावरनं जी वाहनं जात आहेत तर त्यामध्ये त्यांना किती अडथळे निर्माण होत आहेत. 2 व्हीलर्स आहेत, 4 व्हीलर्स आहेत, रिक्षा आहेत, असंख्य वाहने ह्या रस्त्यावरनं रोज जात आहेत आणि या रस्त्यामुळे, या खड्ड्यांमुळे त्यांना त्यांचा जीव आहे तो एकदम मुठीत धरून ते जात आहेत. जोपर्यंत या खड्ड्यांना जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत हे मृत्यूचे सत्र थांबणार नाही. या मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात PWD ची आहे. रस्त्यांची दुरुस्ती, कंत्राटदार आणि कामाच्या गुणवत्तेवर देखरेख करण्याची जबाबदारी ही संबंधित PWD यंत्रणेची आहे. या भागातील नागरिकांचा स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही पाठपुराव्याची अपेक्षा असून रस्त्यांच्या प्रश्नावर तीव्र रोष आहे. आता सध्या उभी आहे भिवंडी ते ठाण्याला जोडणाऱ्या रस्त्यावरती आणि या रस्त्याची दुरावस्था तुम्ही बघू शकता. खरंच विकासाच्या नावावर हे सत्ताधारी काय काम करतायत? नक्की विकास करतायत की फक्त खुर्ची तापवायचं काम करतायत हे समजत नाहीये. कारण हे जे काम आहे ते त्यांचं आहे. आपण यांना निवडून दिलंय ते कशासाठी? आज भिवंडीकर असो किंवा ठाणेकर असो, तुम्ही बघू शकता ठाण्यामध्ये आपल्याला चांगले रस्ते आपण ठाणे शहरात बघतो, परंतु त्याला जोडणारे जे इतर रस्ते आहेत, त्याला जोडणारी जी गावं आहेत, त्याला जोडणारे जे रस्ते आहेत ते बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहेत. आणि इथे जी वाहतूक होते ती कशा पद्धतीने होतीये तुम्ही माझ्या मागे बघू शकता की कितीतरी लोक या रस्त्यावरून प्रवास करतायत, वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि तरी सुद्धा प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये. दरवर्षी हीच परिस्थिती होते. पावसाळा आला की रस्त्यावर खड्डे पडणे हे 100% आहे आणि हे पडणाऱ्या खड्ड्यांकडे कोण लक्ष देणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. खड्ड्यामुळे ऍक्सिडेंट वाढतात, मोटरसायकलवाल्यांची जाणे मोठे मोठे खड्डे पडल्यात, त्यामुळे प्रवास करताना त्रास होतो. त्यामुळे काम केलं पाहिजे, काम करून घेतलं पाहिजे रोडचं. हे खड्डे बिड्डे पडले, लोकांचा ऍक्सिडेंट होते, बळी जातात लोकांचे. मला स्कूलला जायला खूप त्रास होतो. तिथे खूप खड्डे आहेत, कधी रिक्षाचे ब्रेक लागत नाही आणि स्कूलला लेट पोचतो, जास्त टाइम लागतो. खड्ड्यामुळे असं आहे इथं पाणी साचतो आणि ते रिक्षावाले सर्व पाणी साचल्यामुळे ट्रॉफिक होते आणि एक लाईनीनेच चालतात ते आणि पाण्यातून कोणी जात नाही आणि ते खड्ड्याच्या पाण्याची मुलं सर्व असं त्रास होतो आणि भरपूर अशी ट्रॉफिक लागते. त्या ट्रॉफिकच्यामुळे सर्वांना त्रास होतो आणि कोणी वेळेवर पोचत नाही, कोणी शाळेमध्ये बी वेळेवर जात नाही, असा भरपूर त्रास आहे लोकांना.
भरपूर त्रास असल्या कारणाने सर्वांना सुद्धा विनंती आहे माझी की ही ट्रॉफिकचा किंवा खड्ड्यांचा जरा हे करावा, प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे. काय वाटतं ना? प्रत्येक अधिकाऱ्याने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनाने, आणि त्यांना मी कलकलीची विनंती करतो की या गोष्टीकडे लक्ष द्यावे. नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे पालकमंत्र्यांनीही लक्ष देऊन शासन, प्रशासन आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्याची अपेक्षा नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत. मी मॅडम हप्त्याला 6 दिवस ट्रॉफिक फुल ट्रॉफिक असते, बरोबर ना. म्हणजे रोज दोघाला त्रास असते, खड्डे उड्डे आहे, सगळे ट्रॉफिक आहे. काय करते चांगला करा तुम्ही, प्रशासन मीही सांगतो ना, सगळं व्यवस्थित करा. पब्लिकला त्रास होते बिचारे, किती म्हणजे 2-3 4 तास ट्रॉफिक होते. म्हणजे कसाली पडून अंजूर पाटा वाटतंय तर खूप बेकार. आता जवळजवळ आता पाऊस जवळजवळ 1 महिन्यात यो रोड, जवळजवळ 2 हप्त्यांनी रोडचं काम 5-1 वेळा करत घेतले, आणि काय टाकत घेतले त्यांनाच माहिती. आता तो आमदार पण आपला एकदम 1 नंबरचा तंबाखू, त्याला पण अक्कल नाही. साला निवडून येतो, आता त्याला मी जवळजवळ 2 वेळा मतदान केले आमदारकीला. माझं पहिला मतदान पण मी त्यालाच केले पहिला. तो अजून माझ्या डोल्याशी मी बघितला नाही. त्याला रोड बीडची काय घेणार देणार नाही. लोक मरतान काय करताना त्याला काही घेणार देणार नाही. 1 नंबरचा आमदार आहे तो, ग्रामीणचा, आपले भिवंडी ग्रामीणचा. अशा प्रकारे त्याला तुम्ही रोज ते विद्यार्थ्यांसोबत जाता, विद्यार्थ्यांना नेमका काय त्रास होतो याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता मी जी सकाळी पोरं सोडलेली आहेत, आता ती पोरं म्हणजे घेऊन येईन. आता मला जायचं आहे ती पोरं सोडायला. आता माझी शाळा सुटेल तिथं 12:30 वाजता, तरी मी पोरं घेऊन निघेन ना, तर आता मला जायला जी ट्रॉफिक लागेल ते जवळजवळ मला पुण्याला पोचायला 3-3:30 होतील. जेव्हा मी ठाण्यावरशी जवळजवळ 12:30ला निघेन, इथं पोचतो मी 1-1:30 वाजेपर्यंत. मला 1.5 तास लागतो पुण्याला पोचायला. आता जी मला खाल्लेर पासून ट्रॉफिक लागेल दुर्गेश पार्क पासून, तर ती पूर्ण क्रॉस अंजूर फाटा. आता मला ही गाडी घेऊन पुण्याला 3-3:30 वाजतात पोचायला. म्हणजे हे कुठेतरी चुकीचं आहे, त्यांना पण समजलं पाहिजे. ते काय पैसे खाऊन त्यांना काही घेणार देणार नाही, तर पब्लिकची वाट लागली सगळी. बरोबर, दादांचं म्हणणं आहे की जो प्रवास मी 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण करायला हवा, त्या गोष्टीसाठी मला पूर्ण 3-3.5 ते 4 तास लागतात. खड्ड्यांमुळे असो, खड्ड्यांच्या या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे असू दे, पण त्यांना ट्रॉफिक लागते आणि ट्रॉफिकमुळे त्यांना खूप सहन करावं लागतं. त्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर प्रशासनाने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी. कशेळी काल्हेर पासून भिवंडीपर्यंत रस्त्यांची ही अवस्था नागरिकांसाठी काही नवीन नाही. दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात, दुरुस्ती होते आणि काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. मग खड्डे बुजवण्याची ही दरवर्षीची पद्धत कधी थांबणार? भिवंडीकरांना कायमस्वरूपी सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते कधी मिळणार? की यंदाच्या गणेशोत्सवातही बाप्पा आणि भक्तांना याच खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार? बोलबाला टीव्हीच्या या ग्राउंड रिपोर्टमधून समोर आलेली ही परिस्थिती संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी किती गांभीर्याने घेतात हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.